छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉन बनण्याच्या हव्यासापायी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे। रितेश उर्फ लड्या नितीन दोडवे असं अटकेत घेतलेल्या आरोपीचं नाव असून तो अवघा 20 वर्षाचा आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामधील शिवाजीनगर भागात जंबुरे हॉस्पिटल परिसरात एक तरुण हातात धारदार कोयता घेऊन नागरिकांना घाबरत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। स्वतःची डॉन म्हणून ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने तो उघडपणे शस्त्राचं प्रदर्शन करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डायल 112 बीट मार्शलचे पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। मात्र काही अंतरावरच त्याला पकडण्यात आलं। आरोपीकडून एक धारदार लोखंडी कोयता, एक चाकू आणि विना क्रमांकाची मोपेड स्कूटी असा एकूण 16,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दरम्यान आरोपी विरुद्ध यापूर्वी चोरी, घरफोडी, लुटमारी आणि धारदार शस्त्र बाळगणे यासारख्या 8 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याची माहिती समोर आली। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली डायल 112 चे पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी केली आहे। पोलीस स्टेशन जवाहरनगर छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 10/2/2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस हवालदार उईके व पोलीस अंमलदार गोरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम जंबुरे मैदान हॉस्पिटल शिवाजीनगर या परिसरामध्ये हातामध्ये धारदार कोयता घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे। सदरची माहिती त्यांनी आम्हाला दिल्यानंतर आम्ही पोलीस हवालदार उईके, पोलीस हवालदार बनकर, पोलीस नाईक पठाण व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना तात्काळ त्या ठिकाणी रवाना केले। त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता एक इसम हातामध्ये कोयता घेऊन फिरत होता। त्यांनी लगेच तात्काळ त्याला थोड्या अंतरावर जाऊन पळत असताना पकडले। पकडून त्यास त्याचे नावगाव विचारले असता पहिल्यांदा त्यांनी उडाउडीची उत्तरे दिली। त्याला नंतर त्याचे नावगाव विचारले असता त्याचे नाव रितेश नितीन दोडवे, वय 20 वर्षे, राहणार झेंडा चौक, इंदिरानगर, छत्रपती संभाजीनगर असे सांगितले। त्याच्या ताब्यात एक मोपेड बाईक मिळाली। त्या बाईकला नंबर वगैरे नव्हता। त्या बाईकच्या डिक्कीमध्ये सुद्धा एक धारदार चाकू मिळाला। म्हणून त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याचं रेकॉर्ड चेक केलं असता त्याच्यावर यापूर्वी तो जेवेला नसताना त्याच्यावर घरफोडी, लूटमारीचे वगैरे गुन्हे दाखल होते। म्हणून त्याच्यावर शस्त्र अधिनियम 425 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यामध्ये अटक करण्यात आली आहे। त्यास माननीय न्यायालयात हजर केला असता त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मंजूर केली आहे। त्याच्याकडे मिळून आलेल्या मोपेड बाईक संदर्भात आम्ही तपास करत आहोत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पगारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नलवडे, पोलीस हवालदार उईके, पोलीस हवालदार बनकर, पोलीस नाईक पठाण व पोलीस अंमलदार मारुती गोरे यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे। मी सचिन कुंभार, पोलीस स्टेशन जवाहरनगर, छत्रपती संभाजीनगर।